सर्वांना गुड इव्हनिंग आणि नमस्कार. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 15, अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 39 आणि 40 आज आपण अभ्यासणार आहोत. या प्रवास गीतेचा आणि शोध स्वतःचा या मालिकेमध्ये आतापर्यंत 14 भाग प्रक्षेपित झालेले आहेत. या 14 भागांमध्ये गीतेची पार्श्वभूमी, गीता नेमकी आपल्या जीवनाशी कशी जोडलेली आहे इथपासून त्या अर्जुनाने मांडलेला विषाद, त्याचं दुःख, त्याला युद्ध का नाही करायचं याची कारण मीमांसा त्यांनी पहिल्या अध्यायामध्ये केलेली आहे. आणि त्याचं उत्तर देत असताना भगवंतानी श्लोक क्रमांक 11 पासून श्लोक क्रमांक 25 पर्यंत अध्यात्मातलं अतिशय गूढ असलेलं ज्ञान किंवा सत्य हे अर्जुनासमोर मांडलं. खरं तर ते 25वे श्लोक झाल्यानंतर गीतेमध्ये खरं तर काही सांगण्यासारखं उरलेलंच नाही, किंवा किंबहुना असं म्हणता येईल की 16वा जो श्लोक आहे या 16व्या श्लोकातच संपूर्ण गीता संपते. कारण जीवनाचं सत्य किंवा या विश्वाचं सत्य हे एका श्लोकामध्ये भगवंताने तिथे मांडून टाकलं. आणि आता पुढे काय सांगायचं असा कदाचित प्रश्न पडू शकतो एक सामान्य श्रोता म्हणून. परंतु पुढचे अनेक अध्याय, अनेक श्लोक भगवंतानी विस्तृत स्वरूपात सांगितलेले आहेत. त्यामुळे अध्यात्माचा मूळ गाभा जो आहे तो त्या श्लोक क्रमांक 11 पासून श्लोक क्रमांक 25 पर्यंत सांगून संपला की आत्मा हाच एकमेव सत्य आहे आणि बाकी सर्व हे आत्म्याचंच एक स्वरूप आहे. या सृष्टीमध्ये जर काही अस्तित्वात असेल तर तो एकमेव आत्मा आहे किंवा ते चैतन्य आहे आणि ते एकच आहे. ते वेगवेगळे असू शकत नाहीत. तो अनंत आहे. त्याला वेळ, काळ, स्थळ या कशाच्याही मर्यादा नसतात. असा तो एकमेव अद्वितीय असा तो आहे आणि तो म्हणजेच मी आहे असं त्या 25व्या श्लोकांच्या अनुषंगाने भगवंतानी सांगितलं. आणि आता या पलीकडे काय सांगायचं, जे सत्य आहे तेच सांगितलं. म्हणजे जसं एखाद्या पिक्चर मधला क्लायमॅक्सचा जो सीन असतो की ज्याच्यामध्ये पूर्ण पिक्चरची स्टोरी किंवा त्यातला जो आशय असतो तो अगदी बदलून जातो. तर जर क्लायमॅक्सचा सीनच आधी जर सांगितला तर पुढे पिक्चर बघण्यात काही अर्थच राहत नाही. अगदी तसंच संपूर्ण गीतेचं किंवा अध्यात्माचं सार जे आहे किंवा सत्य जे आहे या श्लोकांमध्ये मांडून भगवंतानी सगळं त्यातला रसच संपून टाकला. परंतु भगवद्गीता किंवा ज्ञान हे विचारल्याशिवाय सांगता येत नाही किंवा सांगू नये. हा जो शास्त्रार्थ आहे त्याच पद्धतीनं अर्जुनाने जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या अनुषंगाने भगवंताला पुढे गीता सांगावी लागली. त्यामुळे 26व्या श्लोकापासून ते 38व्या श्लोकापर्यंत भगवंतानी अतिशय प्रॅक्टिकली जे अर्जुनाने त्याचे विषाद मांडत असताना त्याच्या संकल्पना त्यांनी मांडल्या की मला युद्ध का नाही करायचं, त्यावरती भगवंतानी अतिशय प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून व्यावहारिक दृष्टिकोनातून अर्जुनाला प्रवृत्त करतोय की तू युद्ध का करायला हवंस. हा गीतेचा आता 14व्या भागापर्यंतचा प्रवास ऐकत असताना किंवा ह्याच्यामध्ये सहभागी होत असताना बऱ्याचदा असं वाटलं असेल किंवा वाटून गेलंही असेल की ऐकायला सगळं खूप छान वाटतंय, परंतु आज माझ्या जीवनात जे काही प्रश्न आहेत, दुःख आहे, चिंता आहे, भविष्याची काळजी आहे, या सगळ्याला हे श्लोक किंवा हा आशय काही काम किंवा मदत करत नाही. तो आत्मा अमर आहे, तो चिरंजीव आहे, तोच एक आहे, हे सगळं मान्य जरी असलं तरी आज आत्ता माझ्या समोर जे आयुष्य माझं दुःख आहे त्याचं उत्तर कुठे आहे. आणि म्हणून हे जरी कानाला खूप छान वाटलं, बुद्धीला अगदी अगम्य असं वाटलं, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये जगत असताना मात्र हे कसं जगायचं
हे ज्ञान, हा आत्मा अमर आहे, हा आत्मा एकमेव आहे, हे जगणं अवघड आहे. समोरचा व्यक्ती माझ्याशी प्रचंड भांडतोय आणि मी कसं म्हणायचं की त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे, आणि कसं शांत राहायचं, अगदी अशक्य असलेली गोष्ट आहे. त्यामुळे जरी हे श्लोक, हे ज्ञान खूप छान वाटलं, अगदी कानाला अवीट वाटेल इथपर्यंत ते छान वाटलं, पण तरी सुद्धा त्यांनी माझं व्यक्तिगत जीवन जे आहे, ज्याच्यामध्ये काळजी आहे, चिंता आहे, दुःख आहे, समस्या आहेत, स्ट्रेस आहे, हे सगळं तर काही दूर होत नाहीये. त्यामुळे जरी ती गीता छान वाटली तरी सुद्धा ती प्रॅक्टिकल वाटत नाही. आणि पुढचे जे श्लोक आहेत 26व्या पासून ते 38व्या पर्यंत, ते ऐकल्यानंतरही असं वाटतं, ठीक आहे, अर्जुनाला कृष्णाने सांगितलं की तू युद्ध करायला पाहिजेस आणि त्यांनी तुझीच कीर्ती कशी वाढणार आहे, हे सगळं जरी त्यांनी सांगितलं तरी माझ्या जीवनाशी ह्याचा काय संबंध आहे? माझ्या जीवनातलं दुःख हे गीता कसं दूर करणार आहे? हा प्रश्न सतत बॅक ऑफ द माइंड चालू राहतो. आणि मग मनातली आशा निर्माण होते की कदाचित पुढे भगवंत याचं उत्तर देणार असेल. आणि या आशेवरतीच आपण या पुढच्या सत्रासाठी सहभागी झाला असाल की अजून भगवंतानी माझ्यासाठी असं म्हणून काही सांगितलंय का? कारण ठीक आहे, ऐकायला छान वाटलंय, पण माझ्या आयुष्यात जो पैशांचा प्रश्न आहे, माझ्या आयुष्यातली जी काळजी आहे, माझ्या मुलांचे प्रश्न आहेत किंवा अन्य काही प्रश्न आहेत, त्याचं काय करायचं, ते कसं दूर करायचं? ते मृत्यू पश्चात काय होईल ते होईल, पण आता माझं जीवन मी जगत असताना मला जे प्रश्न भेडसावतायत त्याचं काय करू? त्याला उत्तर काही भगवंत देत नाही. आणि त्यामुळे कुठेतरी मनामध्ये साशंकता निर्माण होते की ती गीता आपल्यासाठी नाही. ते ज्ञान खूप छान आहे बाबा, पण ते काय आपल्या जीवनाशी संबंधित नाही. काय उपयोग आहे हे सगळं गीता ऐकून? आणि म्हणून गीता हा केवळ पारायणाचा ग्रंथ आहे असं म्हणून तो दुर्लक्षित आपल्याकडनं घडतो. किंवा असंही बऱ्याचदा होतं, आणि दुसरी बाजू पण आपण जर विचारात घेतली तर अगदी आपल्याला त्या ज्ञानाविषयी सुद्धा ओढ आहे, आत्मीयता आहे, आणि खरंच हे जे गूढ ज्ञान भगवंत सांगतोय त्याच्याबद्दल फार ओढ वाटते आणि आणखीन काय सांगणार आहे असं सुद्धा वाटतंय. पण गंमत अशी होते की तो शनिवारचा 1-1.5 तास जो काही आहे, तेवढा 1-1.5 तास आपण कान देऊन ती गोष्ट ऐकण्याचा प्रयत्न करतो. आणि मग याच्या पुढे काय? आता पुढचा शनिवारी पुन्हा तो 9 वाजता जेव्हा सुरुवात होईल, त्यावेळेला आपल्याला पुढचं कळेल, असं म्हणून आपण आपल्या रोजच्या जीवनाला, दैनंदिन व्यवहाराला लागतो. दिवसामागून दिवस सरतात, वर्ष संपतात. आपलं आयुष्य काही बदलायला तयार होत नाही. मला सगळं छान कळलंय. मी नोट्सही काढलेल्या आहेत. मी 4-4 वेळा ते वाचलेलं आहे. मी त्या निमित्ताने मी ज्ञानेश्वरी पुन्हा काढली. ज्ञानेश्वरी सुद्धा वाचायला घेतली. ज्ञानेश्वरी सुद्धा मला थोडीफार समजायला लागली. आता मी 4 लोकांना सांगू शकेल इथपर्यंत मला समजतंय. पण तरी सुद्धा माझं जीवन काही बदलत नाही. आणि मग असं वाटतं, हे अध्यात्म, हे ज्ञान, हे त्या शनिवारच्या 1 तासापुरतं ठीक आहे, परंतु नित्य व्यवहारात मात्र हे काही बसत नाही. आणि मग त्या 1 तासाच्या ओढीनं ते जे काही बुद्धीला अगम्य वाटतंय, ते ऐकण्याच्या ओढीनं आपण सहभागी होतो सुद्धा, पण मनामध्ये मात्र ती खंत असते, माझं आयुष्य कसं बदलायचं? आणि म्हणून गीतेचा दुसरा अध्याय हा यासाठी महत्वाचा आहे की भगवंतानी एकाच अँगलद्वारे प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत, तर एकाच प्रश्नाला अनेक अँगलद्वारे त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे, त्याचा योग्य मार्ग दाखवलेला आहे. आणि सरतेशेवटी तो म्हणतो, निवड तुला करायची आहे की तुला कोणता मार्ग अपेक्षित आहे. आणि म्हणूनच हे पुढचे आता जे श्लोक आहेत ते फार महत्वाचे आहेत. कारण आजपर्यंत आपण जे श्लोक पाहिले हे संपूर्णतः ज्ञान, तत्वज्ञान, वेद, उपनिषद यांचा सारांश भगवंतानी सांगितला की आत्मा हा एकमेव सत्य आहे, बाकी सगळं हे नश्वर आहे. पण शेवटी जगत असताना
सगळं जरी छान वाटलं, सगळं संपल्यानंतर बुद्धी आपल्याला प्रश्न विचारते, तुझ्या जीवनात ह्याचा उपयोग काय? आणि ही बुद्धीच नेहमी आपला खेळ करते किंवा आपल्याला बऱ्याच वेळेला चुकीचे मार्ग दाखवते, निवडायला भाग पाडते आणि आपण गडबडतो. आणि त्याच अनुषंगाने आजचे हे श्लोक अत्यंत महत्वाचे आहेत. आपण आजच्या या सत्राला सुरुवात करूया. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक स्कूल ऑफ इन्स्पिरेशन याचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन करूया. आपलं प्रेरणादायी वाक्य स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं, ऑल पॉवर विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती तुझ्यामध्येच सामावलेली आहे, तुम्ही सर्व काही आणि काहीही करू शकता. भगवंताच्या चरणी वंदन करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या ह्या ज्ञान यज्ञाची पुढील आहुती देण्यासाठी मी सागरदाणी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. 38व्या श्लोकांपर्यंत आपण अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत. मागील श्लोक क्रमांक 31 ते श्लोक क्रमांक 38 भगवंतांनी अतिशय व्यावहारिक दृष्टिकोनातून अर्जुनाला युद्ध करण्यास का प्रवृत्त व्हावं याची कारणं सांगितलेली आहेत. आणि तू युद्ध केलं पाहिजेस, तो तुझा धर्म आहे, ते तुझं कर्तव्य आहे. आणि कर्तव्यासाठी तू हे युद्ध खंबीरपणे लढला पाहिजेस असं भगवंतानी त्या ठिकाणी सांगितलं. परंतु शेवटी आपल्याही आयुष्यात आपण जर डोकावलं तर आपल्याला समजेल, आपल्याही मनामध्ये खूप सारे विचार येतात, खूप काही करण्याची इच्छा होते, एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा होते, एखादं स्वप्न पाहिलं जातं. पण तो उत्साह जो आहे, हा उत्साह तेवढ्यापुरताच राहतो, फक्त विचारांपुरताच राहतो. कारण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जगत असताना परिस्थिती नेमकी आपल्या विरुद्ध असते आणि मग सतत मनामध्ये हे द्वंद्व चालू असतं, युद्ध चालू असतं की मला हे करायचंय, पण माझी परिस्थिती माझ्या समोर अशी काही आहे ज्याच्यामुळे मी हे करू शकत नाही. आणि या द्वंद्वामध्येच ज्या वेळेला कधीतरी आपण शांत बसलेलो असतो, कधीतरी विचार करत असतो, त्यावेळेला स्वतःबद्दल फार खेद वाटायला लागतो की काय करतोय आपण आपल्या आयुष्यामध्ये. व्यर्थ चालू आहे आपलं आयुष्य. आपल्याला जे करायचंय, आपली जी स्वप्न आहेत, आपल्या ज्या अपेक्षा आहेत, त्यातलं काहीही घडत नाहीये. कारण मनामध्ये जरी हा विचार आला तरी बुद्धी मात्र त्याला विरोध करते आणि बुद्धी वास्तव आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करते की अरे तुला हे सगळं पाहिजे, पण सत्य परिस्थिती बघ तुझ्या डोळ्यांसमोर काय. तुझ्या आजूबाजूची परिस्थिती तुझ्या विरोधातली आहे, तुझ्या स्वप्नांच्या विरोधातली आहे. तू हे नाही करू शकत आहेस, तुझ्याकडे तेवढी क्षमता नाही, तुला हे जमणार नाही, तुला आजपर्यंत जमलेलं नाही. अशा अनेक गोष्टी ही बुद्धी आपल्या समोर उभी करते आणि या बुद्धीसमोर हे मन हतबल होतं, गुडघे टेकतं आणि शेवटी या बुद्धीनुसारच शरीराकडनं कृती घडते. मनामध्ये खूप वाटतं की अरे आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे, आपण छान पुस्तक वाचूया, छान व्हिडिओ बघूया, आणखीन काहीतरी करूया किंवा हे गीता सेशन अटेंड करूया, यातनं आपल्याला बळ मिळेल, शक्ती मिळेल, आपण निश्चित हे आपलं ध्येय पूर्ण करू. पण सरते शेवटी ही बुद्धी जिंकते आणि आपल्याला काहीच करून देत नाही. का होतं असं आपल्या आयुष्यामध्ये? आपण जर आपलं अस्तित्व पाहिलं की आपण नेमके कोण आहोत, आपण नेमके काय आहोत, तर एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांनाच पटेल, जाणवेल
आपण म्हणजे आपले विचार आहोत. जे विचार सातत्याने डोक्यात चालू असतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आणि अनेकदा रात्री झोपल्यानंतर सुद्धा हे मनामध्ये सातत्याने विचार चालू असतात. कधी कधी हे विचार लक्षात राहतात आणि बऱ्याचदा ते विचार विसरूनही जातात. काही क्षणापूर्वी आलेला मनातला विचार हाही आपल्या डोक्यातनं निघून जातो. आपण व्यवहारात गुंततो आणि ह्या विचारांनीच आपलं अस्तित्व बनलेलं आहे. एक उदाहरण द्यायचा प्रयत्न करेल की कसं आपलं अस्तित्व बनतं आणि आपल्या हातून एखादी कृती कशी घडली जाते, त्याच्या स्टेप्स काय आहेत किंवा त्याचे क्रम काय आहेत. रोजच्या दैनंदिन व्यवहारात जगत असताना कधीतरी हातात मोबाईल घेतला जातो, कधीतरी काय जास्तीच वेळा घेतला जातो, आणि तो मोबाईल घेतल्यानंतर काहीतरी सोशल मीडिया, व्हॉट्सअप और इन्स्टा ओपन केले जातात आणि सहज आजच्या दिवशी ते स्क्रोल करत असताना छानशी एक आईस्क्रीमची जाहिरात पाहिली आणि ती आईस्क्रीमची जाहिरात पाहता क्षणी मनामध्ये विचार आला, खूप दिवसात आईस्क्रीमच खाल्लं नाही. अगदी सहज आणि क्षणात हा आलेला विचार होता. मोबाईल स्क्रोल झाला, पुढच्या गोष्टी आल्या. आता हा जो मनात आलेला विचार होता की अरे खूप दिवस झाले आईस्क्रीम खाल्लं नाही, हा अधूनमधून जरा डोकं वर काढायला लागतो आणि थोड्या वेळाने आपल्याला असं लक्षात येतं की हा जो आईस्क्रीम खूप दिवस झाले खाल्ला नाही, आता हा विचार यांनी पूर्ण मन व्यापून टाकलंय. आणि आता इतकी तीव्र, मराठीमध्ये ज्याला छान शब्द आहे, इतकी तीव्र उर्मी झाली की आईस्क्रीम खाल्लंच पाहिजे. आता ही तीव्र उर्मी इतकी झाली की मग घराकडे येत असताना किंवा घरात चर्चा चालू असताना आपणच विषय काढला की अरे खूप दिवस झाले आईस्क्रीम खाल्लं नाही, आपण आईस्क्रीम खाऊया, किंवा येता येता एक आईस्क्रीम सहज खाऊन आलो. एक सहज ते मोबाईल पाहत असताना आलेला एक विचार, ते खाण्यापर्यंतची कृती, आपल्याही नकळतपणे आपण कधी आईस्क्रीम खाऊन गेलो आपल्यालाही कळलं नाही. आणि ज्या क्षणी ते आईस्क्रीम खाल्लं त्यावेळेला तो आलेला विचार तृप्त झाला आणि आता काही आईस्क्रीम खाण्याची इच्छा होत नाहीये. हा जो पहिला विचार आला ज्या क्षणी ते मोबाईलवर जाहिरात पाहिली, त्यानंतर जो विचार आला, त्या विचाराला म्हणतात वृत्ती. कारण या अगोदर आईस्क्रीम खाल्लेला आहे, या अगोदर आईस्क्रीम खाल्ल्यानंतरचा आनंद अनुभवलेला आहे, आणि ज्या क्षणी ती जाहिरात पाहिली त्या क्षणी ती मागची जी स्मृती होती, मागची जी मेमरी होती आईस्क्रीम खाल्ल्यानंतरच्या झालेल्या आनंदाची, ती जागृत झाली. आणि ती जागृत झाल्यानंतर, ज्याला वृत्ती असं आपण म्हणतोय, ती जागृत झाल्यानंतर तिने माझं सगळं मन व्यापून टाकलं. आणि ते आता इतकं व्यापलं की मला मोबाईलवर पुढे येणाऱ्या जाहिरातींमध्ये सुद्धा आईस्क्रीम दिसतंय, रस्त्यावरनं जात असताना सुद्धा आईस्क्रीमचेच पार्लर खूप दिसायला लागलेत. इतकं मन ते व्यापून गेलं फक्त त्या एका विचाराने की मला आईस्क्रीम खायचंय. आणि ते मन इतकं व्यापलं गेलं की त्यातनं ही उर्मी निर्माण झाली की मला आईस्क्रीम खाल्लंच पाहिजे. कदाचित ती उर्मी थोडीशी कमजोर असेल तर त्या दिवशी नाही खाल्लं जाणार, पण ती वृत्ती अजून मनात आहे. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ती वृत्ती माझ्या समोर आईस्क्रीमचं पार्लर आणते. आता मात्र माझं मन इतकं उचंबळून येतं की आता नाही खाल्लंच पाहिजे. आणि ही उर्मी शरीराकडनं जाणीवपूर्वक कृती घडवते. मध्ये बुद्धी येते, जी सत्सद विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो, ती बुद्धीमध्ये येते आणि ती सांगते की अरे आईस्क्रीम खाणं आता चांगलं नाही, शरीराला घातक आहे. परंतु ही मनातली वृत्ती इतकी मन व्यापून टाकून गेलेली असते की बुद्धी बाजूला पडते आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतरच ती वृत्ती शांत होते.
आणि हे जर उदाहरण तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात रोजच्या व्यवहारात जर लावलं तर तुम्हाला समजेल की तुमचं माझं आयुष्य असंच आहे. अशीच एक वृत्ती कुठेतरी सकाळी उठल्यावर किंवा दुपारी किंवा कधीतरी मनामध्ये उमटते. ती वृत्ती मन व्यापून टाकते. इतकं मन व्यापून टाकते की त्यातनं उर्मी होते आणि उर्मी झाली की त्यातनं कृती घडते. पण काही वेळेला असंही होतं, बुद्धी कशी काम करते की मी ऑफिसमध्ये काम करतोय, साहेबांनी मला बोलवलं आणि साहेबांनी मला झापलं. खरं तर माझी चुकी नव्हती. विनाकारण मला साहेबांनी झापलं. आता ज्या वेळेला ते साहेब बोलत होते त्यावेळेला माझ्या मनात तीव्रतेने हा विचार आला की मला ह्यांना सांगायला पाहिजे मी चुकलेलो नाहीये. ही वृत्ती माझ्या मनामध्ये आली की मी साहेबांना उत्तर द्यायला पाहिजे. अगदी फार तोंडात शब्द यायला लागले, उर्मी इतकी दाटून आली की मला साहेबांना सांगावंच लागेल की साहेब मी चुकलेलो नाही. पण बुद्धीनी संदेश दिला, जर साहेबांना विरोधात काही बोललास नोकरी जायची शक्यता आहे. आणि मग ती आलेली उर्मी, तो मनाने व्यापून टाकलेला तो विचार की अरे माझं चुकलेलं नाहीये, माझं मी बोललं पाहिजे, तो सप्रेस झाला. तो मनात दडवून टाकला. कारण व्यावहारिक विचार करता साहेबाला जर बोललो तर मला त्रास होईल म्हणून ती उर्मी मी तशीच ठेवली. पण ती उर्मी जी दाटून आली होती ती आता तशीच राहत नाही. कारण तिने संपूर्ण मन विचारांनी व्यापून टाकलेलं असतं. तो एकच विचार, माझी चुकी नसताना का मला बोलला. आणि मग आता ते व्यापून टाकलेली ती उर्मी कुठेतरी दुसरीकडे बाहेर कृतीद्वारे, शरीराद्वारे कृती घडवते. आणि मग मी कोणावर दुसऱ्यावरती राग काढतो किंवा कोणासोबत तरी चहाला, कॉफीला जातो आणि तिथं ती भडास काढून मोकळा होतो की साहेबांनी मला असं बोलायला नको पाहिजे होतं. आणि हे ज्यावेळेला मी सगळं बोलून मोकळा होतो किंवा राग व्यक्त करून तो कोणावर तरी दुसऱ्या कारणास्तव, काही कारण नसताना एका निरपराध व्यक्तीला, मग तो घरातला असेल, बाहेरचा असेल, त्याच्यावरती तो सगळा राग व्यक्त करतो, तेव्हा जाऊन माझी कुठे वृत्ती शांत होते. आणि मग मी विचार करतो, त्याला वाटतं मी उगाच बोललो राव त्याला. त्याची काहीच चूक नव्हती. साहेबांनी मला बोललं होतं, साहेबांसमोर मी बोलायला पाहिजे होतं. इकडे राग करून काय उपयोग? पण माझं अस्तित्वच असं आहे. ही जी वृत्ती आहे, हा मनातला आलेला विचार आहे, तो माझ्याकडनं कृती घडवतो. माझ्याही नकळत, अनकंट्रोल्ड. अनियमित आहे तो. नियंत्रणच नाही त्याच्यावर. घडून गेल्यानंतर जेव्हा ती वृत्ती शांत होते, त्यावेळेला मी जागेवर येतो आणि मग भलं काय आणि बुरं काय याचा विचार करत बसतो, की अरे मी असं बोलायला नव्हतं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर विचार असतो, की अरे आता ही कामं करायची आहेत आणि नेमकं त्याच वेळेला पाणी जाईल किंवा आणखीन काहीतरी प्रॉब्लेम येईल, घरातलं कोणतरी चुकीचं वागेल आणि सगळं जे सकाळी डोळे उघडल्या क्षणी मनात जो विचार आलेला होता, की आज आपला दिवस खूप छान जाईल, त्या विचारांच्या जागेवर हा दुसरा विचार जो अनपेक्षित होता, तो व्यापला जातो आणि त्यातून दिवसभर माझ्याकडनं ही जी उर्मी तयार होते, तो जो राग आलेला असतो, तो संताप आलेला असतो, की मी जे ठरवलंय ते झालेलं नाही. दिवसभर माझ्या शरीराकडनं अशा काही कृती घडतात, ज्याचं रात्रीच मलाच खेद वाटायला लागतो, की अरे मी असं सगळं का केलं? कारण ती वृत्ती माझं मन व्यापून टाकते आणि मन शरीराद्वारे फोर्सफुली ती गोष्ट करून घेते. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतो, एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. पार्थ, हे पृथुपुत्रा, अर्जुना, एषा ही बुद्धी, बुद्धी, मया मी ते तुझ्यासाठी सांख्ये ज्ञानयोगाच्या बाबतीत अभिहिता सांगितली, तू आणि योगे कर्मयोगाच्या बाबतीतील इमाम ही बुद्धी
शृणु तू ऐक, यया ज्या, बुद्ध्या बुद्धीने, युक्त युक्त झालेला, कर्मबंधनम कर्माच्या बंधनाला, प्रहास्यसी चांगल्या प्रकारे टाकशील किंवा यातून मुक्त होशील, म्हणजे तू कर्मबंधनाला पूर्णपणे नष्ट करून टाकशील. हे पार्था, हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकेल. भगवंत अर्जुनाला म्हणतो की हे अर्जुना, आतापर्यंत तुला मी ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, आत्म्याच्या अमरत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आता मी तुला कर्मयोगाच्या गोष्टी सांगतोय, बुद्धियोगाचा. कर्मयोगाच्या ऐवजी भगवंतांनी इथं वापरलेला शब्द आहे बुद्धियोग. कारण ही बुद्धीच तुझ्याकडनं सगळं काही करून घेतेय. मी तुला कितीही ज्ञानाच्या गोष्टी जरी सांगितल्या तरी जोपर्यंत ही बुद्धी बदलणार नाही तोपर्यंत तुझ्या हातून काहीच घडणार नाही. तुला ऐकायला सगळं छान वाटतंय, परंतु प्रत्यक्षात तुझ्याकडनं इम्प्लिमेंटेशन होतच नाहीये. कारण ही बुद्धी तशी अजून तयार झालेली नाही. म्हणून आता हा ज्ञानयोग बाजूला ठेवूया. हे जे आतापर्यंत ज्ञान सांगितलं हे सगळं बाजूला ठेवूया. आता तुला डेली तुझं लाईफ कसं जगायचंय, की ज्या योगे तुला कुठल्याही कर्माचा त्यागही करायचा नाही आणि जे इप्सित आहे, जे साध्य करायचंय, जो मोक्ष आहे किंवा जे ज्ञान आहे तेही साध्य करायचंय, हे दोन्हीही एकाच वेळेला घडेल अशी गोष्ट मी आता तुला या कर्मयोगाच्या किंवा बुद्धियोगाच्या माध्यमातून सांगतोय. भगवंताला हे माहिती आहे, हे कितीही बौद्धिकदृष्ट्या माझ्याकडे शब्दांचं भांडार आहे, मी एवढे छान छान तुम्हाला शब्द सांगतो आहे, पण तरी सुद्धा माझी बुद्धी मला जेव्हा कृती करायला लावेल त्यावेळेला नेमकं ह्या ज्ञानाच्या विरुद्ध काम करून घेणार. कारण ही बुद्धी, याला संस्कृतमध्ये छान श्लोक आहे किंवा त्याचं वर्णन केलंय की बुद्धी कशी आहे, तर बुद्धी कर्मानुसारिणी. की आजवर जे काही माझ्या हातून कर्म घडलेली आहेत या जन्मात आणि मागील अनेक जन्मांमध्ये, या कर्मानुसार माझी बुद्धी तयार झाली. हजारो लाखो वर्षांच्या माझ्या कर्माच्या माध्यमातून ही माझी बुद्धी तयार झालेली आहे. आता जरी कितीही ज्ञानाच्या या गोष्टी माझ्या डोक्यात भरवण्याचा प्रयत्न केला तरी ती बुद्धी तेवढ्यापुरतं म्हणेल की खूप छान आहे, परंतु जेव्हा कर्म करायची वेळ येईल त्यावेळेला ही बुद्धी माझ्या मागच्या पास्ट हिस्ट्रीमध्ये जे काही घडलेलं आहे त्या हिस्ट्रीनुसारच कृती करणार आहे. जरी मला इथे ज्ञानाच्या 4 गोष्टी कळल्या की अरे आत्मा हा एकच आहे, माझा काय, समोरच्याचा काय, एखाद्या प्राण्याचा काय, सगळ्यांचा आत्मा एकच आहे, परंतु ज्यावेळेला एखादं कुत्र माझ्या अंगावरती धावून येईल त्यावेळेला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक तर त्या मी कुत्र्याला मारेल किंवा मी तिथनं लांब पळून जाण्याचा विचार करेन किंवा तशी कृती करेन. याचं कारण माझी बुद्धी मला हे सांगणार आहे की ते ज्ञान वगैरे सगळं राहून दे, तू जर त्या कुत्र्यापासून तो स्वतःचा बचाव केला नाहीस तर ते कुत्र तुला चावून जाईल. सगळं कळतंय मला की अरे तो कुत्रा काय, मी काय, सगळं सारखंच आहे, परंतु ज्यावेळेला कुत्रा माझ्या मागे लागतो त्यावेळेला माझी बुद्धी माझ्याही नकळतपणे माझ्याकडनं धाव घ्यायला लावते किंवा कुत्र्यावरती हल्ला करण्यास भाग पाडते. मग मी कितीही ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला तरी ते फक्त शाब्दिकच ज्ञान राहतं, कारण माझी बुद्धी काही बदलायला तयार नाही. का बुद्धी बदलत नाही? कारण माझं कर्म बदलत नाही. आणि कर्म न बदलल्यामुळे ती बुद्धी जी आहे ती पुन्हा 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 ती त्याच्यावरती आणखीन आवरण चढत ती आणखीन दृढ होत जाते. आणि ही बुद्धी जी दृढ झालेली आहे त्याच्यानुसारच माझे कर्म घडतायत. म्हणजे हे अशा प्रकारचं एक जाळं आहे की बुद्धीपासून मी लांब पळावं तर माझं कर्म तसं घडत नाही आणि जसं कर्म घडते तशी बुद्धी घडत जाते. मी ह्या चक्रव्यूहातून स्वतःला बाहेर कसं काढायचं, नाहीच काढता येत. कितीही जरी मी म्हंटल की अरे हा संसार मिथ्या आहे, हे संसार खोटा आहे, सगळं आहे, परंतु रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कसं मी सांगू स्वतःला की हे सगळं खोटं आहे. तो मला त्रास देतोय, त्याच्यामुळे मला दुःख होतंय, ते माझ्या आयुष्यात माझ्या मनासारखं काही घडतच नाहीये, हे सगळं मी स्वतःला कसं समजावू की हे सगळं खोटं आहे. ही बुद्धी इतकी सहज नाहीये की लगेच बदलेल. मी स्वतःच्याच बुद्धीने माझी कर्म आणखीन वाढवत जातो. कारण ज्या वेळेला कोणीतरी माझं कौतुक करतं, मी मागेही म्हटलं होतं
ज्यावेळेला आपण परमेश्वराकडे व्यवहाराच्या दृष्टीने पाहतो, की मी काहीतरी केलं तर त्याचं कोणीतरी कौतुक केलं पाहिजे किंवा कौतुक केलं, हे जेव्हा मला आनंददायी वाटतं, त्याच वेळेला दुसरी पण त्याची बाजू जी आहे, त्याचाही मला स्वीकार करणं आवश्यक पडतं, की कोणीतरी माझा उद्या अपमान सुद्धा करणार आहे. पण माझ्या इंद्रियांना जे प्रिय वाटतं, कोणीतरी छान बोललं, की माझ्या कानांना गोड वाटतं. कोणीतरी माझं छान, तुम्ही किती छान बोलता हो, असं म्हटलं, की मला खूप छान वाटतं. या छानमधनं मी स्वतःचा अहंकार असा काही वाढवत असतो, की उद्या ज्या वेळेला कोणीतरी माझा अपमान करणार आहे, कारण व्यवहाराचा नियम आहे. प्रॉफिट आणि लॉस ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला एक्झिस्ट करत असतात. आज प्रॉफिट झालं तर उद्या लॉसही होऊ शकतो. पण मला फक्त प्रॉफिट हवाय. मला फक्त छान-छान ज्या गोष्टी वाटतायत, ज्या प्रिय गोष्टी वाटतायत, आज मधुर काहीतरी खायला मिळालेलं आहे. आज माझ्या आवडीचा प्रसाद मला खायला मिळाला आहे. हा ज्यावेळेला मी गोष्ट स्वीकारतो, त्याच वेळेला उद्या माझ्या नावडीचा पदार्थ सुद्धा असणार आहे, हे सत्य सुद्धा मला स्वीकारावंच लागतं आणि माझ्या आयुष्यामध्ये उद्या नावडीचा पदार्थ येणार आहे, याची बीजनिर्मिती मी आजच चांगला प्रसाद मिळाला याच्यामध्येच करून ठेवलेली असते. पण ज्यावेळेला ते उद्या नावडीचा पदार्थ येतो, त्यावेळेला मात्र मी नाकमुरडतो. कारण माझ्या इंद्रियांना सुखावणारी गोष्ट तिथं घडत नाही. मग माझी बुद्धी मला त्या ज्ञानापासून भरकटवून टाकते. खरं तर ज्ञान हे आहे, की अरे देवाचा प्रसाद आहे, तो कुठलाही असला, कसाही असला, तरी सुद्धा तो प्रसाद म्हणूनच खाल्ला पाहिजे. हे खरं तर ज्ञान आहे. परंतु बुद्धी मला तिथे सांगते, की हा माझा प्रिय आहे, हा माझा अप्रिय प्रसाद आहे. आणि मग जो अप्रिय आहे, जो नावडता आता अगदीच तर ज्ञानाला तर डावलता येत नाही, कारण हे ज्ञान मधनं-मधनं डोकं वर काढत असतं. मग आता हे ज्ञान काय म्हणतं, ठीक आहे ना, आता प्रसाद आहे, मग एक काम करावं, थोडासाच द्या. म्हणजे ज्ञान थोडंसं आपलं डोकं वर काढून त्या बुद्धीवरती मात करण्याचा प्रयत्न करतं, परंतु बुद्धी इतकी तीव्र असते, की ती म्हणते, "नाही ठीक आहे, आता ज्ञान आहेच आहे ना, तर थोडंसंच द्या." माझी बुद्धी मधला बदलायला तयार होत नाही. मला चिडायचं नाहीये, मला रागवायचं नाहीये. हे माझं ज्ञान मला सांगतंय, की कशाला चिडायचं, आपण शांत राहिलं पाहिजे. पण आजवरच्या माझ्या कर्मानुसार जी बुद्धी तयार झाली आहे, ती बुद्धी म्हणते, "अरे चिडला नाहीस तर कसं होईल?" आणि मला राग येऊन जातो. आणि तो राग असा येतो, की जोपर्यंत तो राग बोलून मोकळा होत नाही, तोपर्यंत मी काही शांत बसत नाही. कारण ती वृत्ती जोपर्यंत तिला खतपाणी घालून, पेरून तिच्या माध्यमातून शरीराद्वारे कृती केली जात नाही, तोपर्यंत ती वृत्ती काही थंड होत नाहीये. आंब्याची कोय जमिनीत लावल्यानंतर कोय ठरवू शकत नाही, की मला आता सफरचंदाचं झाड आणायचंय. नाही ठरवता येत तिला. ती जमिनीत गेल्यानंतर तिला बाहेर यायचंय, ते आंब्याचं झाड बनवूनच यायचंय. मग ही जी बुद्धी माझी तयार झाली आहे, ती वृत्ती जी तयार झालेली आहे, ती तयार झाल्यानंतर त्याचे रिझल्ट पण ठरलेले आहेत. मी नाही म्हणू शकत आहे, की मी आंब्याचं पेरणार आहे, पण मला सफरचंदाचं यायला पाहिजे. मी रागाचं बीज पेरणार आहे, पण माझ्याकडनं प्रेमाचं बाहेर यायला पाहिजे रोपटं. नाही होणार. आणि म्हणून भगवंत इथे जे सांगू पाहतोय, की आत्तापर्यंत मी तुला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, परंतु त्या ज्ञानाच्या गोष्टी तुला इम्प्लिमेंट करताना मात्र त्रास होणार आहे. कारण ती बुद्धी तुला याच्यामध्ये त्रास देणार आहे. म्हणून आता ह्या बुद्धी अनुसार, ह्या बुद्धीच्याच मर्जीनं किंवा बुद्धीच्याच कलेनं तू कसं काम करू शकतोस, की जेणेकरून तुला त्याचा त्रासही होणार नाही आणि तू यातनं सही सलामत बाहेरही पडशील. असं आता मी तुला सांगणार आहे. कारण बऱ्याचदा असं होतं, अध्यात्माच्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं, की अरे हा प्रपंच सगळा मिथ्या आहे. या प्रपंचातनं बाहेर पडलं म्हणजे आपण कुठेतरी अध्यात्माला लागू शकतो आणि इकडेच मोठी चूक करून बसतो. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतो, "अरे प्रपंच सोडून कुठे जायचं नाहीये. या प्रपंचाच्याच माध्यमातनं तुला पुढे जावं लागेल." बऱ्याचदा असं वाटतं, की किंवा सांगितलेलं गेलं असतं, की हे शरीर संपलं, हा देह ठेवला गेला, मृत्यू झाला, की मग खऱ्या अर्थाने आपली अध्यात्माची प्रगती होणार आहे आणि जर हा देह ठेवल्यानंतर जर प्रगती होणार असेल, तर हा देह ईश्वराने दिलाच नसता. ज्या अर्थी तो ईश्वराने दिलेला आहे, त्या अर्थी देह हे सर्वोत्तम माध्यम आहे, सर्वोत्तम साधन आहे आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी. मग या देहाच्याच माध्यमातून, या शरीरामध्ये राहूनच आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या मोक्षही प्राप्त करता येतो किंवा आपली जी काही प्रगती साधायची तीही साध्य करता येते, असं भगवंत या ठिकाणी सांगू पाहतोय.
की इथून पळून जाऊन तुम्ही काहीतरी तुम्हाला मिळेल अशी जर अपेक्षा ठेवत असाल तर ते मात्र चुकीचं आहे. आणि म्हणून सगळ्या संत सज्जनांनी आपल्याला सांगितलं की प्रपंचात राहूनच परमार्थ करता येतो. अर्जुनाने ज्यावेळेला भगवंताला असं सांगितलं होतं की मी हे युद्ध करण्यापेक्षा हिमालयात जातो, तिथे तपश्चर्या करतो आणि तिथं मी मुक्ती मिळवतो किंवा तिथे ज्ञान मिळवतो. भगवंत त्याला म्हणला की अरे तू तिथे जाऊन काय करणार आहेस? तू तिथे जाशील आणि युद्धाचाच विचार करशील की युद्धभूमीवर काय चालू असेल, माझ्या भावांना कोणी मारत तर नसेल ना, मग तिथे जाऊन तुझा उपयोग काय होणार? त्यापेक्षा इथे राहून जर तू ते युद्ध केलंस, पण ते युद्ध कसं करायचं ते मी तुला सांगणार आहे, ते जर तू त्या प्रकारे केलंस तर तू युद्ध करून सुद्धा तुला कुठल्याही प्रकारचं पाप लागणार नाही. आणि तेच इथून कर्मयोगाचे श्लोक भगवंत ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये सुरू करतात. म्हणजे आपल्यासाठी खूप फायद्याची आहे गोष्टी. म्हणजे आईस्क्रीमचा त्याग करायचा नाहीये, खाण्याच्या कुठल्याही पदार्थांचा नाही, नाही मला हे खायला नाही पाहिजे बरं का, नाही तर मला इच्छा जास्ती असं काहीही न करता जे काही आपल्याला करायचंय, रागवायचे तर रागवून घ्या, चिडायचं तर चिडून घ्या, भांडायचं तर भांडून घ्या. काय वाटेल ते करायचं ते करा. हे सगळं करून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळू शकते किंवा ज्ञान मिळू शकतं असं भगवंत या पुढच्या श्लोकांमध्ये सांगणार. की तुम्हाला काहीच करायचं नाहीये. सगळं एन्जॉय करायचंय. ईच अँड एव्हरीथिंग इन युअर लाईफ यू हॅव टू एन्जॉय इट. फक्त कसं करायचं तेवढं समजून घ्या. आणि म्हणून इथून जे पुढचे श्लोक आहेत ते फार महत्वाचे आहेत. अगदी प्रॅक्टिकल वेने आपल्याला सगळ्या गोष्टी एन्जॉय करून, तुम्हाला गाणी ऐकायची, तुम्हाला डान्स करायचा, तुम्हाला काय वाटेल ते करायचंय, ते सगळं करून सुद्धा तुम्ही आनंदी राहू शकता, असं भगवंत ह्या पुढच्या श्लोकांमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदररित्या अगदी 1-2 वाक्यांमध्ये याचं फार सुंदर वर्णन केलंय. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्म बंधू सर्वथा बांधून पावे. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की कर्म जे केलं जातं त्या कर्मातूनच पाप किंवा पुण्याची निर्मिती होते आणि जे काही निर्माण होईल त्याच्यानुसार भोगणं क्रम प्राप्त आहे. चांगलं कर्म केलं चांगली फळ भोगावी लागतील, वाईट कर्म केलं वाईट कर्म भोगावे लागतील. म्हणजे जे काही आपण करणार आहोत त्या सगळ्यातनं काही ना काहीतरी निर्माण होणार आहे आणि जे निर्माण होणार आहे त्याच्यानुसार फळ हे भोगावंच लागणार आहे. आज कोणाला तरी तुम्ही मदत केली, चांगलं काम केलं, पुण्याचं काम झालं, कधीतरी तुमच्या आयुष्यात चांगलं घडेल, विषय संपला. कोणाला तरी त्रास दिला, कोणाला तरी नाहक त्याची बदनामी केली किंवा द्वेष मत्सर केला, त्याचंही फळ भोगावं लागणार आहे. जे काही कर्म करू त्या प्रत्येक कर्माचं फळ हे निश्चित आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे सगळ्याच धर्मामध्ये सांगितलेलं आहे. की जे कर्म कराल त्या कर्मानुसारच आपल्याला भोगावं लागणार आहे. न्यूटननी सुद्धा विज्ञानात सांगून गेला. फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज अ रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट. प्रत्येक कर्माला फळ हे निश्चित आहे. जेवढ्या तीव्रतेने ते कर्म झालं असेल तेवढ्याच तीव्रतेनं त्याचं फळ हे तुम्हाला मिळणार आहे. मग आता हे कर्मच जर सगळं माझ्या आयुष्य घडवत असेल, माझा हाही जन्म, पुढचे अनेक जन्म हे सगळं माझ्या ह्या कर्मातूनच घडणार आहे, मग मी ह्या कर्मातून बाहेर पळून जाणार तरी कसा? म्हणून भगवंत म्हणतो, की आता मी तुला त्याच पद्धतीनं, की हे कर्मच कर. सगळं कर. तुला जे हवंय ते कर. तुला चिडायचंय, रागवायचंय, आनंदाने उड्या मारायच्यात, नाचायचंय, बागडायचंय, काय करायचं ते कर. सगळं कर, पण तरी सुद्धा सगळ्यामध्ये राहू नकोस. असा मार्ग आता मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. की युद्ध तर तुला करावंच लागेल. पण युद्ध करून सुद्धा तू कसा या कर्माच्या बंधनातून सुटू शकशील, असं गणित मी आता तुला सांगणार आहे. किती छान आहे ना? सगळं करून, सगळं एन्जॉय करायचंय. काय वाटेल ते एन्जॉय करायचंय, बट स्टिल हॅपी राहायचं. आणि माऊली याला एक दृष्टांत फार सुंदर देतात. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैतेसी उरुजे अचुंबित. ज्याप्रमाणे एखादं चिलखत जर अंगावर घातलं असेल, की जे अभेद्य आहे, कुठलंही शस्त्र त्याला भेदू शकत नाही, असं जर एखादं चिलखत बनवलेलं असेल आणि हे चिलखत अंगावरती घातल्यानंतर कितीही कठोर जरी शस्त्र असेल आणि त्या शस्त्राचा प्रहार जर आपल्या अंगावरती झाला तरी सुद्धा ते अंगावर चिलखत असल्यामुळे आपल्याला कुठेही शरीरावरती घाव होणार नाही आणि आपण युद्ध पण जिंकून जाऊ.
असा उपाय आता आपल्याला भगवंत सांगणार आहे की तुला युद्ध करायचं ना, बिंदास युद्ध कर, फक्त मी सांगतो तेवढं चिलखत घाल, मग पाहिजे तेवढे युद्ध कर, समोरच्याने कितीही वार करू दे, तुला काहीच लागणार नाही. छान आहे ना? सगळं करायचंय आपल्याला, कुठल्याही गोष्टींमध्ये सॅक्रिफाईस करायची आवश्यकता नाही, काहीच करायची गरज नाही, पण तरी सुद्धा आपल्याला जे हवंय ते मिळणार आहे. म्हणून हे पुढचे श्लोक फार महत्वाचे आहेत. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतो, नेहाभिक्रमनाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. इह या कर्मयोगामध्ये अभिक्रमनाश, आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश, न अस्ति होत नाही, च तसेच, प्रत्यवाय विपर्यस्त फलरूपी दोष, म्हणजे त्याचे जे काही परिणाम आहेत कर्मांचे, न विद्यते असत नाही, त्याचा कुठलाही परिणाम मात्र होत नाही. अस्य या कर्मयोगरूपी धर्मस्य धर्माचे स्वल्पम थोडस, अपि सुद्धा महतः महान, भयात या भयापासून त्रायते रक्षण करते. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश होत नाही आणि उलट फळरूपी दोषही नाही. इतकेच नव्हे तर या कर्मयोग स्वरूप धर्माचे थोडेसेही साधन जन्म मृत्यू स्वरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. हा कर्मयोग जो आता भगवंत इथे सांगणार आहे, भगवंत असं म्हणतो, या कर्मयोगाची महती अशी आहे की ह्याच्यामध्ये आरंभाच्या बीजाचा नाश होत नाही. म्हणजे कर्म जे करायचंय ते कर्म न करता काही करायचं अशी आवश्यकता नाही, कर्म करायचंय. कारण कुठल्याही कार्याचं बीज काही असेल तर ते कर्म आहे. ती बुद्धी आहे जी विचार मांडतीये, जी शरीराकडनं कृती करवून घेतेय, ती मनामध्ये जी उर्मी निर्माण करते, मनामध्ये जी वृत्ती निर्माण करते, ज्याने पूर्ण मन व्यापून टाकलं जातंय, ते बीज कुठेही नष्ट होणार नाही, ते चालूच राहणार आहे. पण फार महत्वाचं आहे, ते बीज लावल्यानंतर जे फळ येणार आहे त्या फळाचा मात्र मला त्रास होणार नाही. बीज लावायचंय, पेरणी करायची, परंतु फळाचा त्रास होणार नाही असा मार्ग आता मी तुला सांगतोय. इतकंच नव्हे तर ह्या कर्मयोग रूप धर्माचे थोडेसही साधन, की यातला तू थोडस जरी इम्प्लिमेंटेशन केलं, थोडस, फार पूर्ण पण नाही म्हणत आहे भगवंत, काय म्हणतोय, स्वल्प, अगदी थोडस जरी तू ह्यातलं इम्प्लिमेंट केलंस, त्रायते महतो भयात. कशाचं भय आहे या जीवाला? कशाचं भय आहे? मृत्यूचं. हा देह सोडून जाण्याचं भय या देहाला आहे किंवा या आत्म्याला आहे, आणि ते भयच नष्ट होऊन जाईल जर तू ह्यातलं थोडस जरी इम्प्लिमेंट केलं. फार सुंदर काय म्हणूया मेथोडॉलॉजी आहे. मग गंमत आपल्या आयुष्यामध्ये एक प्रयत्न करतो सांगण्याचा, मला जमेल माहित नाही, पण मॅथ्स मध्ये आपण मॅट्रिक्स हा एक भाग बघितला असेल. 2x2 मॅट्रिक्स, 3x3 मॅट्रिक्स, 4x4 मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये समान भाग असतात, 4 भाग. तसं जर आपण आपल्या आयुष्याचा मॅट्रिक्स मांडला, माझ्या आयुष्यातले समस्या किंवा माझ्या आयुष्यातलं दुःख, त्या समस्येचं निराकरण करण्याचं माध्यम आणि त्याची पद्धत, असं जर आपण आपल्या आयुष्याचा मॅट्रिक्स मांडला, तर एखादा जर विद्यार्थी असेल की तो म्हणला की अरे मला फिजिक्स सब्जेक्ट फार अवघड जातोय, सो आपण असं म्हणूया की त्याचा प्रॉब्लेम जो आहे, फिजिक्स हार्ड जातो, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. याचं सोल्युशन काय असेल? कोण सांगू शकेल की फिजिक्स सब्जेक्ट हार्ड जातो, याचं सोल्युशन काय असेल? काय केलं म्हणजे फिजिक्स सब्जेक्ट हार्ड नाही जाणार? येस. आवड, स्टडी, मॅथ्स प्रॅक्टिस,
प्रॅक्टिस डेली सम टाइम फॉर फिजिक्स. ओके, राईट. म्हणजे जो सब्जेक्ट हार्ड जातोय, ओके, त्या सब्जेक्टला 0 पासून लर्न करणे. व्हेरी गुड. की जो सब्जेक्ट हार्ड जातोय त्याचा स्टडी करावा लागेल, त्याच्यावर थोडं जास्ती फोकस करावा लागेल, इतर सब्जेक्ट पेक्षा थोडासा त्याला जास्ती वेळ द्यावा लागेल. म्हणजे अभ्यास करणं हे त्याचं सोल्युशन असेल. देन व्हॉट इज द मेथड फॉर दिस सोल्युशन? की रोज वेळ द्यायचा आहे, हे जर सोल्युशन असेल तर रोजच्या अभ्यासातला 10 मिनिटाचा एक्स्ट्रा वेळ हा मला फिजिक्सला द्यायचा. दॅट इज अ मेथड. सो प्रॉब्लेम, सोल्युशन आणि मेथड. सेम वे मला माझ्या लाईफमध्ये जे करायचं आहे ते करायला जमत नाहीये. दॅट इज माय प्रॉब्लेम. देन व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस प्रॉब्लेम? मला जे आयुष्यात करायचं आहे ते मला करता येत नाहीये, हा माझा प्रॉब्लेम आहे. मग ह्याच्यासाठी सोल्युशन काय असू शकेल? आपण मॅट्रिक्स मांडतोय, त्यातला पहिला पार्ट आहे प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय आहे? की मला माझ्या आयुष्यात जे करायचं आहे ते जमत नाहीये. दॅट इज माय प्रॉब्लेम. देन व्हॉट इज द सोल्युशन फॉर माय प्रॉब्लेम? मला ती गोष्ट का जमत नाहीये, कुठल्या गोष्टींचं माझ्याकडे अज्ञान आहे. मे बी कॉन्फिडन्स कमी असू शकेल, मे बी त्या गोष्टीबद्दलचं नॉलेज कमी असू शकेल, रिसोर्सेस त्याची कमी असू शकतील, व्हॉट एव्हर, काही पण त्याच्या गोष्टी असू शकतील. तर त्याची पूर्तता करणं इज अ सोल्युशन फॉर माय प्रॉब्लेम. मेथड काय असू शकते? की त्याच्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील, ते रिसोर्सेस शोधावे लागतील. माझ्याकडे जर कॉन्फिडन्स नसेल तर त्यासाठी मला काहीतरी लर्न करावं लागेल, शिकावं लागेल, क्लास जॉईन करावं, व्हॉट एव्हर, ज्या माध्यमातून ती गोष्ट मला मिळेल अशी काहीतरी गोष्ट करावी लागेल. आणि जर मी ते केलं तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. प्रॅक्टिकल, सॉरी, प्रॉब्लेम, सोल्युशन अँड मेथड. माझी बुद्धी मला सपोर्ट करत नाहीये. व्हॉट एव्हर आय थिंक, मी जो काही विचार करतोय त्या विचारांना माझी बुद्धी सपोर्ट करत नाही. दॅट इज माय प्रॉब्लेम. मग मला आता ह्याला सोल्युशन बघायचं आहे. काय करावं लागेल? तर माझी बुद्धीने माझ्या जे काही माझे ड्रीम आहेत, जो काही माझा थॉट आहे, त्याला सपोर्ट करायला पाहिजे. पण आता हा सपोर्ट जो आहे, जो माझ्या मनात विचार आलेला आहे, तो नेमका माझ्यासाठी बरोबरच असेल हे नेमकं मला कुठे माहितीये? जे गंमत आहे, आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं, आपण ते बिरबलाची एक गोष्ट ऐकली असेल, ज्याच्यात बिरबल नेहमी सांगतो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आपण एखादी गोष्ट आपल्या मर्जीनुसार घडावी यासाठी प्रयत्न करत असतो. त्या संदर्भाने एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. एका आंब्याचं झाड असतं आणि त्या आंब्याच्या झाडाच्या थोड्या खालच्या फांदीवर एक पोपट बसलेला असतो. तेवढ्यात तिथे यमराज येतो त्या झाडाच्या समोर आणि तो त्या पोपटाकडे पाहतो आणि म्हणतो की हे कसं शक्य आहे? आता ऑफकोर्स यमराजाला पाहिल्यानंतर कोणालाही भीती वाटेल, पोपटालाही भीती वाटते. यमराज बहुतेक मलाच घेऊन जायला आलाय, मला नाही मारायचं इतक्यात. आणि म्हणून तो असा विचार करतो की मी जर इथनं उंच अजून उडालो तर यमराज मला काही पकडू शकणार नाही आणि माझा मृत्यू वाचेल. आणि हा विचार त्याचा इतका पक्का होतो की तो लागलीच पंख फडफडतो आणि उंच जातो. उंच फांदीवरती एक गरुड बसलेला असतो. ह्या पोपटाची ती तडफड, ती भीती, धडधड ही सगळी पाहून गरुड म्हणतो, अरे काय झालं, एवढा का घाबरलायस? तो पोपट म्हणतो की अरे तो बघ ना, यमराज माझ्यासारख्या छोट्या पक्षाला कसा घाबरवतोय, की मी आता याला घेऊन जाणार आहे असं म्हणून माझ्याकडे बघतोय तो.
आणि म्हणून मी घाबरून आता वरती आलोय आणि मला मरायचं नाहीये. गरुड म्हणतो, अरे काही काळजी करू नको, मी आहे ना तुझ्या सोबतीला. ते यमराज ते छोट्या छोट्या लोकांनाच घाबरवतो, मला काही नाही करू शकत. मी एक काम करतो, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला उंच आभाळात घेऊन जातो, हिमालयाच्या एका उंच अशा गुहेमध्ये ठेवतो, जेणेकरून यमराज तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तुझा मृत्यू होणार नाही. पोपटाला आवडतं. पोपट त्या गरुडाच्या खांद्यावर बसतो. गरुड त्याला उंच आभाळात नेऊन त्या हिमालयाच्या एका उंच अशा गुहेमध्ये नेऊन लपवतो आणि पुन्हा या झाडावरती येऊन बसतो. आणि गरुड आता यमराजाला विचारतो, का हो म्हणे यमराज, तुम्ही लहान लहान पक्ष्यांना का घाबरवताय? तुम्हाला घाबरायचंच असेल तर मला घाबरवा. यमराज हसतो आणि तो म्हणतो, अरे मी कोणाला घाबरवलंय? गरुड म्हणतो, तुम्ही तर त्या पोपटाला घाबरवलं की. यमराज म्हणतो, अरे की मी घाबरवलं नाही, मी उलट असा विचार करत होतो की हे कसं शक्य आहे. गरुड म्हटलं, काय शक्य आहे? काय शक्य नाही असं तुम्हाला वाटतंय? तर यमराज म्हणतो की अरे, या पोपटाचं आयुष्य मी बघितलं, त्याचं आजचं भविष्य असं होतं की हा पुढच्या 5 मिनिटांमध्ये हिमालयाच्या गुहेमध्ये मरणार आहे. आणि म्हणून मी विचार करत होतो की हे कसं शक्य आहे? हा आत्ता इथे आहे आणि 5 मिनिटात त्या हिमालयाच्या गुहेत कसं जाऊ शकेल? आणि म्हणून मी आश्चर्य व्यक्त करत होतो. गरुडाने नेमका कपाळाला हात लावला. आपण काय करून बसतो? जे घडणार होतं ते घडलंच. पोपटाला असं वाटलं, गरुडाला असं वाटलं की आपण ह्याच्यात बदल करून टाकूया, पण तेच घडणार होतं. निसर्ग हा त्याच्या वृत्तीनुसारच काम करतो. आपण निसर्गातले फक्त एक घटक आहोत. मग आता माझ्या आयुष्यात जे मला घडवायचं आहे ते माझ्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे हे कसं कळणार? तीच मोठी, काय म्हणूया आपण, मेख आहे. मलाच माहित नसतं मी जे करतोय, माझ्या मनात जो विचार येतोय तो खरंच माझ्यासाठी बरोबर आहे का चूक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी काहीतरी ग्रेट करतोय किंवा मी असं केल्याने मी आता ह्यातनं सगळ्यातनं बाहेर पडेल. मी असं एवढं देवाचं केल्यानंतर असं सगळं होईल. पण एवढं देवाचं करणाऱ्या माणसाचं मनच शांत नाहीये. माझ्या मनावर माझा कंट्रोलच नाहीये आणि मी म्हणतोय की मी खूप देवाचं करतोय. मी खूप सेवा करतेय. सगळं करून हातात काय राहतंय माझ्या? हे माझं मन माझ्या ताब्यात नाही. माझं मन ताब्यात नसल्यामुळे माझ्या मनात येणाऱ्या वृत्ती माझ्या ताब्यात नाहीत. ही वृत्ती ताब्यात नसल्यामुळे येणारी उर्मी माझ्या ताब्यात नाही. येणारी उर्मी माझ्या ताब्यात नसल्यामुळे शरीराद्वारे केली जाणारी कृती माझ्या ताब्यात नाही. आणि मी मात्र स्वतःला असं समजूत घालतोय की मी खूप देवाचं करतोय. हा कर्मयोग का साधला पाहिजे आणि कसा साधला पाहिजे हे पुढच्या येणाऱ्या श्लोकांमध्ये भगवंत सांगणार आहे. आणि म्हणून माऊली याच्यावरती रूपक फार सुंदर देतात. कसं करायचंय निष्काम कर्मयोग जो आहे, करायचं सगळं आहे पण अडकायचं कशातच नाही. आणि त्यासाठी माऊली दृष्टांत देतात. कर्माधारे रहाटिजे परी कर्मफळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञ न बधिजे भूतबाधा. म्हणजे एखादा मांत्रिक जो असतो, जो या भूतप्रेतांवरती हुकूमत गाजवतो, हा मांत्रिक जसं सगळ्या भूतांशी ताळमेळ ठेवून किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवून सुद्धा हे भूतप्रेत मात्र ह्या मांत्रिकाला काहीच करू शकत नाही. असं कर्म करायचंय. करायचं तर सगळंच आहे, परंतु एकाही कर्माचं फळ आपल्याला चिकटता कामा नये. तिया परिजे सुबुद्धी आपू आलिया निरवधी, हा असताची उपाधी आकळू न सके. जेथन संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. की असं कर्म करायचंय की ज्यातनं पाप आणि पुण्य काहीच तयार होणार. कर्म तर करायचंय, आईस्क्रीम तर खायचंय, गुलाबजाम खायचे, काय करायचंय ते सगळं करायचंय, पण त्यातनं कुठलंही फळच निर्माण होणार नाही असं मला कर्म करायचंय. युद्ध तर करायचंय, शत्रूला तर मारायचंय, पण मला कुठलं पाप लागणार नाही असं कर्म मला करायचं. मला जे काही आयुष्यात एन्जॉय करायचंय ते सगळं करायचंय, बट स्टील माझी वृत्ती मला बदलून द्यायची नाही. माझी बुद्धी मला स्थिर ठेवायची आहे, हे मला करायचं.
आपलं मन जे आहे, या मनाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात आणि या अवस्थेवरतीच आपलं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. त्यातली पहिली मनाची अवस्था जी आहे, जी अत्यंत महत्वाची किंवा एंड लाईन म्हणूया, की जे महान संत सत्पुरुष जे असतात, त्यांचं मनाची अवस्था जी असते, दॅट इज काय म्हणूया त्याला, निर्मळ, निर्विचार मन और व्हेकंट माइंड, की त्यांच्या मनात काहीच नसतं. ते सगळं करतात, पण त्यांच्या मनात काहीच नसतं. आणि म्हणून त्यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य असतं. त्यांच्या शब्दात इतकं सामर्थ्य आहे की त्यांनी ते जेतील त्याला शाप होतो किंवा देतील त्याला आशीर्वादही होतो. आपल्याही आयुष्यात आपण बऱ्याचदा ही स्थिती अनुभवतो. अगदी ओझरती का होईना, पण अनुभवतो. ज्या वेळेला अतिशय गाढ झोप लागते, इतकी गाढ झोप असते की झोपेतनं उठल्यानंतर असं वाटतं, अरे आपण केवढ्या वेळ झोपलो, पण खरं तर काही मिनिटच फक्त झोप लागलेली असते. पण तेवढ्या वेळेमध्ये मन इतकं शांत झालेलं असतं आणि त्या शांत मनामुळे आपल्याला अद्वितीय असा आनंद मिळालेला असतो. पण तो पुन्हा ठरवून गाढ झोप घ्यायची म्हणली तर मात्र येत नाही. पण गाढ झोपेत अनुभव घेतलेला असतो की ज्याला मन निर्विचार असतं, त्यावेळेला आनंद मिळत असतो. पण सगळ्यांनाच काही आपल्या हे जमत नाही. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. रोजच्या दैनंदिन व्यवहारात जगत असताना अशक्य गोष्ट आपल्यासाठी. मग दुसरं एक मनाची अवस्था जी आहे, जी या पहिल्यापेक्षा थोडी खालची आहे, पण ती पण खूप महत्वाची आहे. ती पण आपल्याला साध्य होत नाही आणि ती म्हणजे शांत मन, स्टील माइंड. की तो सगळं ऍक्शन करतोय, पण तरीही त्याचे तरंग मनामध्ये उमटत नाहीत. आपलं मन नेमकं ह्याच्या अपोजिट आहे. आपण देवाचं करायला बसलो तरी आपलं मन अशांत आहे. त्या देवाचं नाव घेताना सुद्धा मन अशांत आहे. एखादी देवाची पोथी वाचत असताना शेजारी खुट काहीतरी आवाज झाला तरी आपलं लक्ष पटकन तिकडे जातं, इतकं आपलं मन अशांत आहे. आणि आपण मात्र स्वतःला गोंजारतोय की मी देवाचं करतोय. आपलं मन अशांत आहे. सतत मनामध्ये नको नको ते विचार येत चाललेत. देवाचं करायचं म्हणलं तरी विचार येत आहेत. नाही करायचं म्हणलं तरी विचार येत आहेत. एखादं काम करावं म्हणलं की त्याच्या विरोधात विचार येतात. किती विचार येतात. शांतच बसत नाही ते. सर्वसामान्य माणूस म्हणून आपलं हे अशांत मन आहे आणि हे अशांत मनच आपल्याकडनं ही सगळी कर्म करून घेतंय आणि आपल्याकडनंच हे पाप तयार करून घेतलं. जसं मगाशी सांगितलं, की केंद्रामध्ये नैवेद्य ठेवलाय, पण तो नैवेद्य माझा आहे, हा विचार मन स्वतःच तयार करतं आणि या विचारामुळे त्या अन्नावरती जो अधिकार गाजवला, त्या अधिकारामुळे निर्माण झालेला अहंकार, त्याचं पाप मात्र स्वतःच्या माथ्यावर मारून घेतं. काही कारण नाही याच्यात. पण हे मन शांत बसत नाही. सतत त्याला काही ना काहीतरी चाळे पाहिजे. म्हणजे एक स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. शिकण्यासारखा आहे आपल्या सगळ्यांनाच. स्वामीजींचं एका ठिकाणी भाषण होतं, त्यांना बोलवलं होतं प्रमुख वक्ते म्हणून. आणि प्रमुख वक्ते म्हणून ते आले. आयोजकांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यांचा ओळख परिचय करून दिला. स्वामीजींना भाषण करण्याची विनंती केली. स्वामीजींनी अतिशय उत्तम प्रकारे त्यांचे विचार व्यक्त केले आणि कार्यक्रम संपून ते गाडीकडे जायला निघाले. तेवढ्यात हा जो आयोजक होता, हा आयोजक त्यांच्या नावाने आवाज द्यायला लागला, स्वामीजी थांबा, स्वामीजी थांबा. स्वामीजींना कळलं नाही काय झालं. त्याने थांबलं. तो आला जवळ. स्वामीजी म्हणले, अरे काय झालं, सगळं झालं ना व्यवस्थित? तर म्हणलं, हो स्वामीजी सगळं झालं व्यवस्थित, पण ते तुमचं शाल श्रीफळ जो मी दिला होता तुम्हाला सत्काराचा, ते तुम्ही तिकडच विसरला. स्वामीजी हसले आणि त्याला म्हणले, अरे तू जेव्हा ते शाल श्रीफळ मला दिलं, तेव्हाच ते खरं तर माझं झालं. आता ते माझं झाल्यानंतर मी कुठे ठेवायचं हा माझा प्रश्न आहे. पण गंमत अशी झाली, मी त्या शाल श्रीफळमधनं कधीच बाहेर पडलो. तू मात्र अजूनही त्या शाल श्रीफळमध्येच अडकून पडलायस. एवढं जे काही मी ज्ञानाच्या त्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या बाजूला राहिल्या आणि तू मात्र त्या शाल श्रीफळमध्ये अडकून राहिलास. आपलंही असंच होतं.
आपण म्हणतो मी ह्याला दिलं किंवा मी हे केलं, पण आपण त्यातनं बाहेर पडलेलंच नसतो. आणि हाच कर्मयोग कसा करायला पाहिजे हे पुढील श्लोकांमध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे पुढचे श्लोक अत्यंत महत्वाचे. आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपलं आयुष्य सगळं छान आपल्याला जसं हवंय तसं जगून सुद्धा कसं आनंदी जगता येईल, प्रत्येक प्रॉब्लेम मधनं कसं बाहेर पडता येईल अँड बट स्टील वी आर हॅपी, कसं जगता येईल ही गोष्ट, आपली स्वप्न कशी पूर्ण करता येईल, आपली ध्येय कशी पूर्ण करता येईल, या सगळ्याचा उहापोह येणाऱ्या पुढच्या श्लोकांमध्ये आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचा त्याग न करता सुद्धा आपल्याला अचीव्ह करता येऊ शकते ही मनाची शांतता, हे पुढच्या श्लोकांमध्ये प्रॅक्टिकली विथ एक्झाम्पल भगवंत आपल्याला प्रूव्ह करून देणार आहे. आणि भगवंत आपल्याला म्हणणार आहे असं करून जगून बघ. आणि या श्लोकामध्ये जसं भगवंतांनी सांगितलंय की स्वल्पमप्यस्य धर्मस्य, यातलं किंचितच तरी तुला जमलं तरी सुद्धा तू या सगळ्या भयामधनं मुक्त होशील. म्हणजे पूर्ण 100% पण अचीव्ह नाही आपल्याला करायचं, ऍटलिस्ट सम पर्सेंट जरी आपण हे करू शकलो आपल्या जीवनामध्ये, जे पुढची मेथड जी भगवंत आपल्याला पुढे सांगणार आहे तेवढं जरी आपण करू शकलो, वी आर हॅपी, वी विल बी हॅपी. सो पुढचे श्लोक फार महत्वाचे आहेत. म्हणजे मागील श्लोकांमध्ये आपण आत्मज्ञान पाहिलं, अनुभवलं किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला, जे खरं तर संपूर्ण विश्वाचं सत्य जे आहे तेच मागच्या श्लोकांमध्ये सगळं झालं. परंतु शेवटी आपली बुद्धी सामान्य आहे, आपण प्रपंचातली माणसं आहोत. हे सगळं जरी छान वाटलं तरी आपल्याला काही ते जगता येत नाही. म्हणून आता आपल्या पद्धतीनं सगळं करून आपल्याला कसं राहायचं आहे आणि हा निष्काम कर्मयोग कसा साधायचा आहे, याचं सोल्युशन किंवा ह्याची मेथड ही भगवंत पुढील श्लोकांमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा दुसऱ्या अध्यायातला सेकंड गिअर भगवंतांनी इथे टाकलेला आहे. पहिला त्यांनी ज्ञानयोग सांगितला, आता तो कर्मयोग सांगणार आहे आणि थर्ड गिअर जो टाकणार आहे दॅट विल बी अल्टिमेट. सो तो तिसरा गिअर सुद्धा महत्वाचा आहे. आणि हा एकदा हे तीनही गिअर जर आपल्याला समजले तर पुढचे 16 अध्याय समजायला सोपे जातील. पण ज्ञानेश्वरीचा संदर्भ जरूर घ्यावा. आपल्यासारख्या सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांना हे जड असलेलं ज्ञान सहज आत्मसात व्हावं अशी कृपा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यावरती केलेली आहे. सद्गुरूंच्या कृपेने अतिशय साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये माऊली आपल्याला ही गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि भगवंत म्हणला तसं यातलं थोडंसं जरी आपण अनुभवलं तरी आपण निश्चित प्रकारे मोक्षास प्राप्त होऊ किंवा ह्या सगळ्या जंजाळातनं दूर जाऊ, एवढी खात्री आपण बाळगूया. आजचं सेशन इथेच थांबवतो. मला खात्री आहे की आपण सगळेच जण आजवरच्या झालेल्या सेशन मधल्या जे सारांश आहे आणि आजच्या सेशन मधला जो सारांश आहे याच्यावर जरूर मंथन कराल. आयुष्यामध्ये आपल्या डोकावून पाहण्याचा प्रयत्न कराल. खरंच आपलं मन कुठल्या वृत्तींनी व्यापलेलं आहे, आपण जी काही डेली कृती करतोय ती खरंच आपल्याला करायची असते का आपल्याकडनं घडवून आणली जाते. जर ती घडवून आणली जात असेल आणि आपल्याला ती नको असेल तर आपल्याला थांबवता येईल का, आपलं जीवन आपल्याला बदलता येईल का. आणि हे सगळं आपल्याच हातात आहे. ऑल पॉवर विदिन यू, यू कॅन डू एव्हरीथिंग अँड एनिथिंग. सो हे सगळं बदलण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये आहे. हा विचार येणाऱ्या 8 दिवसांमध्ये तुम्ही जरूर कराल. आणि हे गीता सेशन फक्त ह्या एका तासापुरतं न होता दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना ती गीता आपल्याला मदत करेल. आणि आपलं डेली लाईफ जे 9 to 5 वालं लाईफ आहे ते लाईफ सुद्धा चेंज होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि या ठिकाणी थांबूया.